इकलास खानाला रंगनाथ स्वामीला हा रस्ता माहित होता। हा रंगनाथ स्वामी कोण होता माहितीये? रामदास स्वामीचा शिष्य। आमच्याकडे सत्य इतिहास आमच्याकडे आला नाही। आम्ही पोहण्याच्या माध्यमातून युट्यूबला कोणीतरी काहीतरी बोलतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो। गुगलला कोणीतरी गुगलची माहिती खरी नसते, लक्षात असू द्या। गुगलला तुमच्या माझ्यासारख्या कोणीतरी व्यक्तीने टाकलेलं असतं, याच्यावरती विश्वास ठेवा। आणि त्यावेळेस इकलास खानाला म्हणतो की मैं रास्ता दिखाऊंगा आपको, चलो मेरे साथ म्हणून सरदेशायांच्या वाड्यावरती संगमनेरला जातात आणि संगमेश्वराला जातात आणि संभाजीराजांना पकडतात। मी शॉर्टकट मध्ये सांगणार हा इतिहास। त्यावेळेस मालोजी बाबा घोरपडे आणि या लोकांमध्ये मोगलांमध्ये मोठ्या प्रमाणात लढाई सुरू होती। मालोजी बाबा एकटे 10-12 लोकांना एकटे स्वतः मारत होते। 80 वर्षाचा म्हातारा 10-12 पोरांना असं सहज मारत होते एका दमामध्ये। दांडपट्टा इतक्या जोरात फिरवायचे। त्यावेळेस मुकरम खानाला लक्षात आलं की संभाजीराजा आपल्या तावडीमध्ये का सापडत नाही। आणि त्यावेळेस संभाजीराजांना पकडण्यासाठी मुकरम खानाने आयडिया सुचवली आणि घोड्यावरती बसून मालोजी बाबांच्या नरड्यामध्ये बाण खुपसतात आणि त्यावेळेस मालोजी बाबा जमिनीवरती कोसळतात आणि 30 सेकंदासाठी संभाजीराजांची नजर मालोजी बाबांवरती पडते आणि सगळ्या समशेरी संभाजीराजांच्या कडेनं फिरवल्या जातात। एकाही मोगलाची हिंमत झाली नव्हती की छत्रपती संभाजीराजांच्या कडं बघायची। ज्यावेळेस संभाजीराजे बघत होते त्यावेळेस सगळे घाबरून मागे सरकले होते आणि संभाजीराजांना तो मुकरम खानाचा मुलगा इकलास खान म्हणतो की अब्बाजान ये दुश्मन हथियार नहीं छोड़ता। त्यावेळेस मुकरम खान म्हणतो कि वो मर्द की औलाद है, वो एक मर्द की औलाद है, वो हथियार नहीं छोड़ेगा, वो कटेगा, वो मरेगा, लेकिन हथियार नहीं छोड़ेगा।